आपल्याला तरुण फलंदाज बघायला मिळत आहेत ज्यांनी या स्पर्धेच्या निमित्तानं जर बघितलं तर चमकदार कामगिरी मात्र केलेली आहे. श्रीहरी पतंगे तर नॉन स्ट्राइक एंडवर संघ नायक आयकॉन सचिन खरपुडे, गोलंदाजी मार्कवर एक्सप्रेस गोलंदाज आयकॉन सूरज भगत. लेट्स प्ले. सुरुवात पहिला चेंडू या ठिकाणी फलंदाजाला उभं ठेवणारा एक चांगला चेंडू आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. चेंडू अगदी डॉट असणार आहे. सुरुवात चांगली केलेली आहे. या ठिकाणी आपण बघू शकता संघर्ष 11 कांगुनी संघ मात्र पहिल्या पराभवानंतर मैदानाच्या आतमध्ये उतरलेले आहे. अस्तित्वाची लढाई आहे दोन्ही संघांची. कॉट बिहाइंड अगदी धावफलकावर आपण बघतोय कोणत्याही प्रकारची धाव नसताना खातही न खोलता या ठिकाणी श्रीहरी पतंगे वे बॅक टू द पॅव्हिलियन. फलंदाज बाद. डीजे अरे का वाजव ना. क्रिकेट म्हणजे चुकला तो हुकला. प्रसिद्ध भांड्यांचे व्यापारी नर्मदा ट्रेडर्सचे मालक मान्य सुनील भाऊ तागड यांची बळीची टाळी टाळी टाळी. सुरुवात अगदी न भूतो न भविष्यती अप्रतिम सुरुवात आपण सूरज भगत यांची बघतोय. गोलंदाजी माध्यमामध्ये मात्र कमालीचं कामकाज. अगदी सुरुवातीपासून थोडंसं वर्चस्व राखण्याचा प्रयत्न गोलंदाजी पक्षाकडून होतोय. पहिला धक्का दिला गेलाय तर मैदानाच्या आतमध्ये सोमा आहिरे. तर या ठिकाणी मात्र मैदानाच्या आतमध्ये असेल आपण बघू शकता एक सिंगल आणि याकरता बरेच परिश्रम देखील फलंदाजांना घ्यावे लागले. या दरम्यान या स्पर्धेचे द्वितीय क्रमांकाचे बक्षीस दाते आणि एक दिलदार व्यक्तिमत्व आदरणीय रामेश्वरजी भुतकर पाटील यांचं शुभ आगमन या ठिकाणी होतंय. साहेबांचं देखील या ठिकाणी मनस्वी हार्दिक स्वागत. सर्व खेळाडूंचं आणि या ठिकाणी क्रीडा रसिकांचं देखील स्वागत आहे. गोलंदाज तयार असणार आहे. षटक क्रमांक 1 प्रगतीवर असताना रोमहर्षक लढत या ठिकाणी हाफ ट्रॅकर चेंडू आहे. पूल करण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट. सचिन खरपुडे सुद्धा निघालेत. पॅव्हिलियनच्या दिशेनं मोठा धक्का. मोठ्या विकेटचा पतन. शार्क मासा गळाला लागलाय. फलंदाज सचिन खरपुडे बाद. दांडी 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 गुल. हॉटेल दरबार बिर्याणी हाऊस प्रोप्रायटर अली पठाण यांच्या वतीनं क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. बळीची टाळी. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण आणि त्यानंतर डायरेक्ट हिट म्हणजे क्षेत्ररक्षकाची एक चमकदार कामगिरी आपण मला वाटतं आधी पण त्या ठिकाणी होतंय. जबरदस्त क्षेत्र. तर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत जालू जडेजा. मैदानाच्या आतमध्ये मात्र येताना आपण बघू शकता तर गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सूरज भगत. काय सुरुवात झाली. सुरुवातीचे 4 चेंडू आपण बघतोय. बॅटीचा स्पर्श घेतोय. चेंडू जाईल डिक्लेअर झोन कडे. 2 धावा. मोलाच्या 2 धावा आहे आणि 2 धावेनं आपण धावफलकाची प्रगती सुद्धा या ठिकाणी बघू शकता. 3 धावा धावफलकावर आहे. एक मोठं आयोजन, दमदार नियोजन. आदरणीय आबा पालवे, आदरणीय सचिन पवार, आदरणीय संदीप कुसळकर, सर्व ज्येष्ठ आयोजक आणि त्यानंतर त्यांची सर्व टीम गेली 20 ते 22 दिवसापासून या स्पर्धेसाठी परिश्रम घेत आहेत. हो 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 सुरेख फटका. बॅकफुटवर आले. जागा बनवली. बिटवीन द गॅप केलेला हा फटका. यावेळेस मिळतील धावा. 4 चौकार. पाहुणी मोका हा मारला चौका. सोनाईच्या मोर्या कलेक्शनचे डायरेक्टर मान्य रोहित शेठ भागवत यांचा सनसनी चौका.
तर या ठिकाणी आपण बघतोय षटकाची मात्र समाप्ती आणि शेवटच्या चेंडूवर एक कलात्मक चौकार आपण बघतोय सोमा आहिरे. अगदी रिप्लाय मध्ये सुद्धा आपण बघू शकता चेंडू 1-2 का 4 झालाय. पहिला चौकार येतोय. पहिल्या षटका अखेर या ठिकाणी 2 बाद 7 धावा आहेत. धावफलकावर आपण बघू शकता 2 फलंदाज मात्र परतलेले. या स्पर्धेच्या निमित्तानं लकी ड्रॉचं सुद्धा भव्य दिव्य आयोजन केले गेलेलं आहे. मात्र 20 रुपयामध्ये आपलं नशीब तपासून पाहण्याची संधी सर्व क्रीडा रसिकांना या ठिकाणी असणार आहे. प्रथम पारितोषिक रेसिंग सायकल, द्वितीय पारितोषिक मायक्रो ओव्हन आणि तृतीय पारितोषिक नामांकित कंपनीचं कूलर. तर नक्कीच या संधीचा देखील क्रीडा रसिकांनी फायदा घ्यावा. तिकीट विक्री चालू आहे. शुभम ताके, तदनंतर मयूर सोनवणे, प्रशांत दरंदले यांच्याकडे तिकीट आहेत. दुसरं षटक प्रारंभ आणि अतिशय सुरेख चेंडू. हा 2 धावा येत आहेत. बाईकच्या माध्यमामध्ये या ठिकाणी विनायक पाटील सरांचा इशारा आपल्यापर्यंत येतोय. महेश घागरे गोलंदाजी मार्कवर आहेत. चेंडू चांगला होता बघा. या ठिकाणी फलंदाज फसले, एसटी रक्षक सुद्धा त्या ठिकाणी चुकले आणि आपण बघितलं डिक्लेअर झोनमध्ये हा चेंडू मात्र जाऊन लपलेला आहे. 2 धावा मिळाल्या. धावफलकावर 9 धावा आहेत. क्रुशल मॅच, महत्वाची लढत. सुपर 8 मध्ये जाणार कोण? अत्यंत महत्वाचा सामना. संयम यावेळेस दाखवतायत जालू जडेजा. चांगला चेंडू होता. यार्करचा प्रयत्न आणि यावेळेस चेंडू ऑफसाईडच्या दिशेने खेळलाय. हलक्या हाताने सिंगल मात्र मिळेल. रमेश आहेत त्या ठिकाणी चांगले क्षेत्ररक्षण. रमेश यांचं तदनंतर मैदानाच्या आतमध्ये सिंगल पूर्ण झाली. डबल डिजिट मध्ये आपण आता जातोय. 2 अंकी संख्येत होणारा प्रवेश 10 धावा. एक चांगलं आयोजन आपण या ठिकाणी सालाबादाप्रमाणे बघतोय. परंतु प्रत्येक वर्षी एक चांगलं आयोजन आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. उजव्या इष्टीच्या बाहेर पुन्हा एकदा सोमा आहिरे यांचा चांगला ड्राईव्ह आपण बघतोय. परंतु त्या ठिकाणी डीप कव्हर पॉइंटवर क्षेत्ररक्षक असतील आकाश गाळफाडे. चेंडू रोखला गेलाय. यावेळेस मात्र एकच धाव. एका धावेने पुढे जाऊ आपण धावफलकावर. या ठिकाणी 11 धावा. प्रथम पारितोषिक आपण बघतो या ठिकाणी तब्बल 55,555 अर्धा लाखाची स्पर्धा. तर पुन्हा एकदा एक आगळी वेगळी पडताळणी या ठिकाणी केली जाते. तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेतली जाते. तर आत्ता पडलेला चेंडू हा डेड आहे. कारण चेंडू पडण्या अगोदर विकेट्सवरची एक बेल्स मला वाटतं पडली होती. तर या चेंडूसाठी पुन्हा एकदा प्रयत्न करावे लागतील. अगदी लाईव्हच्या माध्यमामध्ये जे आम्हाला बघतायत ते नक्की बघू शकता. बघूया. सुरेख फटका खेळलाय. अगदी डाव्या इष्टीकडे फेकलेला चेंडू आहे. दिशा खराब तो दशा खराब. यावेळेस फटका चांगला येतोय. खणखणीत दणदणीत चौकार. पाहुणी मोका हा मारला चौका. सोनाईच्या मोर्या कलेक्शनचे डायरेक्टर मान्य रोहित शेठ भागवते यांचा सनसनीत चौका. धन्यवाद. 14 धावा होत आहेत. या ठिकाणी आपण बघू शकता 2 विकेट्स, 2 फलंदाज खर्च झालेले आहे. महत्वाची स्पर्धा सुपर 8 साठी दोन्ही संघ एकमेकासमोर मात्र उभे आहेत. सोमा आहिरे या ठिकाणी आपण बघू शकता महत्वाचा फलंदाज. तर नॉन स्ट्राईक एंडवर जालू अडसुरे त्यांना साथ देत आहेत. ही सर्वात महत्वाची जोडी यावेळेस मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. बॅक टू द बॉलर खेळलेला फटका आणि चांगले क्षेत्ररक्षण. विशाल सोनवणे संघ नायक आहेत त्या ठिकाणी. नक्कीच आपण बघतो या चेंडूला इनफिल्ड मध्ये रोखल्या गेलं. सिंगल मात्र पूर्ण केली जाते. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल.
अगदी 2 बाद 15 धावा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत. स्पर्धेचं प्रथम पारितोषिक अर्ध्या लाखापेक्षा जास्त बघायला मिळेल, 55,555 आणि त्यासह एक सुवर्ण चषक. उदयनदादा गडाख पाटील मित्र मंडळ यांच्या वतीनं आलेले हे पारितोषिक. उजव्या शिस्तीच्या बाहेर अफलातून फटका. अगदी मिळालेल्या जागेचा फायदा यावेळेस खऱ्या अर्थाने जालवार सर यांनी उचललाय आणि चेंडूला त्याची जागा मात्र दाखवली. खणखणीत दणदणीत चौकार. फटका साधवादार, हा मारला चौकार. योगीराज फर्निचरचे प्रोप्रायटर मान्य हर्षल शेठ मोठे यांचा सनसनी चौकार. एकोणावीस धावा आहेत बघा धावफलकावर. तर सोमा आणि जालू चांगली भागीदारी करतायत बघा. शॉट सिलेक्शन चांगलं आपल्याला या ठिकाणी दोन्ही बॅटरचं बघायला मिळतंय आणि संघाला देखील एका मोठ्या भागीदारीची गरज आहे. सुरुवात खराब झालेली आहे. चांगला डिफेन्स फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण बघू शकता महेश घागरे यांचं. अगदी 2 षटकांची समाप्ती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 19 धावा. सरपंच 11 तुकाई शिंगवे. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. हॉटेल पाटीलवाडा करंजगावचे मालक मान्य महेश शेटे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. अगदी या ठिकाणी आपण लाईव्हच्या माध्यमामध्ये बघू शकता सुंदर कॅमेरा वर्क त्या ठिकाणी केलं जातं. सुंदर फुलांचं झाड. दीपक कसरे कामात कसर करत नाही बघा कसरे साहेब. आणि हे संपूर्ण निसर्गमय दृश्य आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय. बघूया चला. याही वेळेस पायाच्या दिशेने टाकलेला चेंडू होता. एक अफलातून फटका आपण बघतोय आणि चेंडू पुन्हा एकदा जातोय बिटवीन द गॅप सीमा पार चौकार. फटका साधवादार, हा मारला चौकार. योद्धिजक मान्य गुड्डू शेठ बेल्लेकर यांचा सनसनी चौकार. 2 बाद 23 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा यावेळेस शॉर्टपी चेंडू पूल केलाय आणि त्या ठिकाणी मात्र आपण रमेश यांना बघू शकता. रमेश नावाचा अडसर त्या ठिकाणी आलेला आहे. पकडला जातो झेल आणि सोमा आहिरे यांच्या फलंदाजीला या ठिकाणी दिला जाईल पूर्णविराम. फलंदाज बाद. डीजे अरे का वाजव ना. क्रिकेट म्हणजे चुकला तो हुकला. प्रसिद्ध भांड्यांचे व्यापारी नर्मदा ट्रेडर्सचे मालक मान्य सुनील भाऊ तागड यांची बळीची टाळी. डीजे धन्यवाद. 3 बाद 23 धावा आहेत. कमालीचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी रमेश यांचं. त्यांना देखील एक प्रेमाचं नाव आहे ते मी या ठिकाणी घेणार नाही. 3 बाद 23 धावा आहेत. या स्पर्धेचं द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक देखील आपण या ठिकाणी बघू शकता आणि पारितोषिक दाते देखील या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे. युवा उद्योजक दिलदार व्यक्तिमत्व आदरणीय रामेश्वर भुतकर पाटील यांच्या वतीनं 35,555 रुपयांचं हे पारितोषिक आपण बघू शकता या स्पर्धेसाठी मिळालंय. मैदानात जाऊ. डॉक्टर शंकर वंजारे आपण बघतोय यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतील. मागील सामन्यामध्ये जास्त संधी मिळाली नाही. अर्थात ते मैदानावर आले होते परंतु त्यांना एकही चेंडू फेस करायला मिळाला नाही. पहिला चेंडू बघतोय आपण यावेळेस मात्र डॉट आलेला आहे. सूरज भगत गोलंदाजी मार्कवर. पहिल्या चेंडूवर चौकार आला खरा परंतु त्यानंतर सूरज भगत यांचं कमबॅक सुद्धा बघायला मिळालं. रमेश यांचा लॉंग लेग मध्ये एक चांगला झेल आणि त्या माध्यमामध्ये एका विकेटचं पतन सुद्धा झालं. डिफेन्स केला फॉलो थ्रू मध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण आणि त्यानंतर धावबादचा प्रयत्न फसलेला आहे. चला काहीही न करता या ठिकाणी 2 धावा मिळतील कारण चेंडू डिक्लेअर झोन मध्ये गेलेला आहे.
2 धावेच्या मदतीनं आपण बघू शकता 25 धावा त्या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळतील. स्पर्धेच्या निमित्तानं तृतीय क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी आपल्याला मिळालं आहे महाराष्ट्र ट्रेडिंग कंपनीचे मालक आदरणीय अल्लूभाई इनामदार यांच्या वतीनं. 25,555. तर या पॅव्हिलियन बॉक्स मधून किंवा या परिसरातून एक बॅट गेलेली आहे. हा चेंडू डॉट येतोय मैदानाच्या आतमध्ये. अक्षय रोकडे यांची बॅट आहे बरं का ती. विनंती असेल चुकून ज्याच्या हाती लागली असेल त्यांनी मात्र कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन जमा करायची आहे. आपल्याला योग्य ते पारितोषिक दिलं जाईल. अक्षय रोकडे यांची बॅट आहे विदाऊट स्टिकर गटिंग केलेली बॅट आहे बघा. सहकार्य करायचं आहे. चुकून कोणाकडे आली असेल किंवा कोणी चेष्टा अगर मस्करी केली असेल तर सहकार्य करायचं, बॅट आणून द्यायची आहे. हा धन्यवाद धन्यवाद. मला वाटतं ऋषी कुरे यांच्याकडे ती बॅट आहे. धन्यवाद धन्यवाद. ते अक्षय रोकडे या ठिकाणी आले होते. ठीक आहे ठीक आहे. तृतीय क्रमांकाच्या पारितोषिकाबद्दल आपण या ठिकाणी चर्चा करीत होतो. महाराष्ट्र ट्रेडिंग कंपनीचे मालक आदरणीय अल्लूभाई इनामदार यांच्या वतीनं आलेले पारितोषिक आहे 25,555. तर चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी आपल्याला सोनई ग्रामपंचायत सदस्य आदरणीय प्रकाश भाऊ शेडे पाटील यांच्या वतीनं मात्र येत आहे 15,555 रुपयांचं. या सर्व प्रमुख 4 बक्षीसदात्यांचं देखील मी या ठिकाणी आभार मानतो. तर 3 षटकांचे होणारे समाप्ती मैदानाच्या आतमध्ये 3 बाद 27 धावा आपण या ठिकाणी बघू शकता. त्याचप्रमाणे या ठिकाणी नर्मदा फर्निचर या संस्थेचे मालक आदरणीय सुनील भाऊ तागड यांच्या वतीनं मालिकावीर खेळाडूसाठी LED TV मात्र या ठिकाणी मिळालेला आहे. आणि प्रत्येक वेळेस आपण बघितलं तागड साहेबांचं हे सौजन्य आपल्याला सालाबादाप्रमाणे याही वर्षी मिळालं. तागड साहेबांचे देखील मी या ठिकाणी आभार मानतो. त्याचप्रमाणे ट्रॉफी सौजन्य सोनई ग्रामपंचायत सरपंच आदरणीय धनंजय जी वाघ साहेब यांच्या वतीने येत आहे. चषक सौजन्य आपल्याला या ठिकाणी लाभलंय. त्यांचे देखील वाघ साहेबांचे देखील मी या ठिकाणी आभार मानतो. त्याचप्रमाणे उत्कृष्ट फलंदाजासाठी या ठिकाणी नामांकित कंपनीची बॅट आपण या ठिकाणी देणार आहोत. मोठे उद्योजक आदरणीय बाबासाहेब पाखरे सर यांच्या वतीने पारितोषिक मात्र आलंय. तर ग्रामपंचायत सदस्य आदरणीय बाळासाहेब सोनवणे यांच्या वतीनं उत्कृष्ट गोलंदाजासाठी नामांकित कंपनीचे शूज या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने लाभले. याही 4 मान्यवरांचं मी या ठिकाणी मनस्वी आभार मानतो. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 3 षटकानंतर 3 बाद 27 धावा. सुरुवात चांगली आहे. हा एसटीचीच अपील केलं गेलंय बघा. पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेतली जाते. डिसिजन पेंडिंग असेल तर या ठिकाणी आपण बघू शकता विशेष सहकार्यामध्ये अनेक मान्यवर आहेत. अगदी या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय उदयाबा पालवे अध्यक्ष नेवासा तालुका क्रिकेट असोसिएशन, माजी सरपंच सोनई ग्रामपंचायत सोनई, त्याचप्रमाणे लेदर बॉल क्रिकेट असोसिएशन नगरचे देखील या ठिकाणी आबा पालवे सदस्य आहेत. त्याचप्रमाणे घोडेश्वरी माता फर्निचर या संस्थेचे मालक आदरणीय सचिन शेठ चोरडिया, मोठे उद्योजक आदरणीय विशाल आंधळे साहेब, ग्रामपंचायत सदस्य आदरणीय सुनील भाऊ तागड, बनकर होंडा या संस्थेचे मालक आदरणीय मयूर शेठ बनकर, विधानसभा शिवसेना संघटना चे सर्व आदरणीय पंकज भाऊ लांबाते, मोठे उद्योजक आदरणीय गुड्डू शेठ बेलेकर, सुजाता इंटरनॅशनल स्कूलचे सर्व आदरणीय किरण सोनवणे, त्याचप्रमाणे माननीय सरपंच घोडेगाव आदरणीय संतोषजी सोनवणे, त्याचप्रमाणे या ठिकाणी व्हरायटी क्लॉथचे मालक आदरणीय प्रदीप शेठ चेंगडिया, युवा उद्योजक दीपक धनवटे, कॉन्ट्रॅक्टर आदरणीय BS सोनवणे साहेब, उद्योजक हर्षल मोटे, पंचायत समिती सदस्य आदरणीय काकासाहेब डफाळ, नमस्ते ट्रेडर्स, फेअर डिलिव्हरी आणि फलंदाज नाबाद
त्याचप्रमाणे या ठिकाणी पोपटशेठ डफाल, अण्णा समाधान बेळचे मालक आदरणीय कपिलभाऊ क्षीरसागर, माजी सरपंच सोने आदरणीय राजूभाऊ बोरुडे, युवा उद्योजक बाबा कैतके. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. यानंतर मात्र एक चांगला चेंडू आपण बघतोय. दरम्यान जर बघितलं तर एक सिंगल मात्र या ठिकाणी पूर्ण झाली. बॅटीचा स्पर्श त्या ठिकाणी होता. धावफलक या ठिकाणी आपण बघू शकता. आपल्याला 28 धावा या ठिकाणी बघायला मिळतील. षटक क्रमांक 4 या ठिकाणी आपण बघू शकता. यश यांच्या माध्यमामध्ये षटक क्रमांक 4 या ठिकाणी हाताळलं जात आहे. तरुण गोलंदाजाकडे आपण बघतोय या ठिकाणी संधी मात्र गोलंदाजीची दिली गेलेली आहे. दिशा खराब आहे यावेळेस. डाव्या एष्टीच्या बाहेर हा चेंडू टाकला गेलाय. पंचांच्या माध्यमामध्ये त्यांना मात्र दंडित केलं जात आहे. 1 धाव मिळेल. धावफलक पुढे जाईल. 29 धावा धावफलकावर आहे. अगदी या ठिकाणी हिरा मोती 5 स्टॉलचे मालक आदरणीय निखिल दलवी, त्याचप्रमाणे आशीर्वाद भेळचे मालक आदरणीय शिवाशेठ बाफना, हॉटेल बाबाराजाचे मालक आदरणीय संजयजी कुसळकर, मोर्या कलेक्शनचे मालक रोहित भागवत. चला, वाईटची घोषणा आहे मैदानाच्या आतून. यांचे देखील मी या ठिकाणी आभार मानतो. प्रॉम्प्ट इलेक्ट्रिकलचे मालक आदरणीय संदीप लोंढे, हॉटेल पाटीलवाड्याचे मालक आदरणीय महेश शेठ पाटील, त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य बलवीर जनवीर, आशीर्वाद कम्युनिकेशनचे मालक सुधीर दरंदले, कांदा अडतदार आदरणीय संतोष वाघ. या मान्यवरांचे देखील आभार. यावेळेस बॅटीचा स्पर्श घेतो. लेग स्लिपच्या दिशेने जाणारा चेंडू. 1 सिंगल मिळेल. धावफलक पुढे जाईल. अगदीच आपण या ठिकाणी बघू शकता धावफलकावर आहेत 31 धावा. आणि या ठिकाणी आपण बघतोय दादासाहेब वैरागर, माजी सरपंच सोने, त्यांचे देखील या ठिकाणी विशेष आभार. चला, वाईटची गोष्ट आहे मैदानाच्या आतमध्ये. आणि या ठिकाणी दादासाहेब वैरागर उपस्थित देखील आहे. त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत आहे. त्याचप्रमाणे कमिटीचे ज्येष्ठ सदस्य ग्रामपंचायत सदस्य आदरणीय सचिन पवार, या सर्व मान्यवरांचं मी या ठिकाणी मनस्वी आभार मानतो. त्याचप्रमाणे अजूनही काही बक्षीसदाते आहेत. ऑन साईडला खेळलेला फटका आहे. अगदी जमिनीला समांतर आपण बघतोय. क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी असतील डीप स्क्वेअर लाईक बर. चांगलं क्षेत्ररक्षण आकाश गाळफाडे यांचं. धाव मात्र 1 मिळेल. धावफलक पुढे जाईल. 3 बाद 33 धावा. धावफलकावर षटक क्रमांक 4 प्रगतीवर असताना आपण बघू शकतो मैदानाच्या आतमध्ये डॉक्टर शंकर वंजारी 5 चेंडू 5 धावा. जालू आडसुरे 7 चेंडू 7 धावा. पुढे सरसावायात मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि चेंडू सुद्धा डाऊन झालाय. चेंडू या ठिकाणी आपण बघू शकता सुटलेला आहे. झेल सुटला आणि मैदानाच्या आतमध्ये तब्बल 3 धावा. गोष्ट जमाना आलाय का तुला? तू जर ग्राउंड मध्ये नाही, शाळेतही नाही, असा कसा या 3 बाद 36 धावा धावफलकावर षटक क्रमांक 4. मात्र शेवटचा चेंडू असेल मैदानाच्या आतमध्ये. तर गोलंदाजाने कमवलं, क्षेत्ररक्षकानं गमवलं, अशी परिस्थिती मात्र मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाली. यश तयार असतील. शेवटचा चेंडू आहे मैदानाच्या आतमध्ये. फोल केलेला आहे आणि मला वाटतं डिक्लेअर झोनकडे हा चेंडू जातोय. पंचांचा इशारा. 2 धावा. चला, 2 धाव्याने या ठिकाणी षटक संपलं जाईल. 4 षटकानंतर धाव फलकावर आहेत. 3 बाद 38 धावा. या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळालं पाणी सौजन्य आपल्याला या ठिकाणी लाभलंय. निलेश बानकर साहेबांचं पाणी सौजन्य या ठिकाणी लाभलंय. अथर्व एक्वा या संस्थेचे मालक. त्याचप्रमाणे या ठिकाणी नाश्ता सौजन्य आपल्याला मिळालंय जालूनाना चांदगोडे साहेबांच्या वतीनं. त्याचप्रमाणे या संपूर्ण स्पर्धेसाठी चेंडू सौजन्य लाभलंय आदरणीय महेश कडेल साहेब, ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील स्वागत असेल. त्याचप्रमाणे या सामन्यांचा आनंद घेण्यासाठी खास आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहे वडाळा नगरीचे माजी सरपंच आणि भैरवनाथ वडाळा या संघाचे संघ मालक आदरणीय अमोल जी पतंगे पाटील, त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत आहे. षटक क्रमांक 5 म्हणजे अंतिम षटक या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये मात्र असणार आहे. शुभम गोलंदाज आहे.
डॉक्टर वंजारी स्ट्राईकवर आहेत. पहिला चेंडू आहे, समोर आला होता, समोरच मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी बघायला मिळाला. 2 क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी असतील. ऋषी धुमाळ त्या ठिकाणी होते. चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडू मात्र रिटर्न केला जातोय. पहिल्या चेंडूवर जर बघितलं तर अगदी 2 धावा या ठिकाणी मिळत आहेत. 40 धावा या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहे. चला या ठिकाणी मला वाटतं दोन्ही फलंदाजांना धावबाद केलंय. वाईटची घोषणा आहे. चेंडू मात्र या ठिकाणी खराब घोषित केला गेलेला आहे. चला बऱ्याच घटना या ठिकाणी घडल्यात. दांडी 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 गुल हॉटेल दरबार बिर्याणी हाऊस प्रोप्रायटर आली पठाण यांच्या वतीनं क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. बळीची टाळी. डॉक्टर शंकर वंजारी हे बाद आहे. जो नवीन फलंदाज येणार आहे तो स्ट्राईकला असणार आहे. बघा, जो नवीन फलंदाज येणार आहे त्याला स्ट्राईकला यायचं आहे. त्यामुळे जालू आडसुरे यांनी हा चेंडू खराब देखील दिला गेलाय. लाईव्ह मध्ये सुद्धा आपल्याला ते चित्र बघायला मिळालंय. चेंडू मात्र त्या ठिकाणी खराब दिला गेलाय. नवीन फलंदाज जर बघितलं तर अमोल खैरे मात्र मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. पहिला चेंडू जर बघितला तर त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला निर्धाव चेंडू बघायला मिळतोय. एक वाईड यॉर्कर, एक चांगला चेंडू, एक चांगला अस्त्र मैदानाच्या आतमध्ये फेकलंय गोलंदाजानं शुभम. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली. 3 षटकांमध्ये 1 फलंदाजाला धावबाद केलं गेलं. 2 धावा मात्र खर्च होत आहेत. तर 1 चेंडू डॉट आहे. लोअर फुलटोज होता. यावेळेस ऑन साइडला खेळलेला एक जबरदस्त फटका आणि नेहमीप्रमाणे त्या ठिकाणी रमेशनं हा झेल सोडून दिलेला आहे. दांडी 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 गुल हॉटेल दरबार बिर्याणी हाऊस प्रोप्रायटर आली पठाण यांच्या वतीनं क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. बळी. चला त्या ठिकाणी झेल सुटलेला आपण बघितला, परंतु धावबादच्या माध्यमामध्ये त्या ठिकाणी नक्कीच अमोल खैरे यांना परतावं लागलेलं आहे. नवीन फलंदाज हिरामन फुलारी मात्र आलेत. यावेळेस मात्र जालू आडसुरे यांना परतावं लागणार आहे. अगदी मैदानाच्या आत विकेटचं पतन. दांडी 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 गुल हॉटेल दरबार बिर्याणी हाऊस प्रोप्रायटर आली पठाण यांच्या वतीनं क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. बळीची टाळी. सहा बाद 44 धावा धावफलकावर आहेत. 4.4 षटकं या ठिकाणी संपली. 2 चेंडू शिल्लक आहे. पाठोपाठच्या स्वरूपामध्ये 2 फलंदाज धावबाद होताना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाले.
शुभम तयार आहे. चला याही वेळेत चेंडूला लॉफ्ट केलंय, चेंडू हवेत आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक असतील, चेंडू रिटर्न केला जातोय. 2 धावा अगदी आरामात पूर्ण होतील. 2 धावेनं धावफलक देखील पुढे जाईल. 46 धावा धावफलकावर आहेत. 46 रन्स ऑन बोर्ड. थोडेसे घाई करा थोडीशी, यानंतर एक सत्र घ्यायचंय आपल्याला. एक सत्र पूर्ण करायचंय आपल्याला, लवकर आवरा. तुम्ही सुद्धा जास्त चर्चा करू नका. क्षेत्ररक्षण करणारा संघ तुम्हाला फलंदाजीला यायचंय. शेवटचा चेंडू डिफेन्स केलाय. शक्तिशाली संघांमध्ये काय डिफेन्स केला बघा. आणि हे चित्र तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाही, कारण विनिंगचा शेवटचा चेंडू आहे हा टेस्ट मॅच मध्ये बघायला मिळू शकतो. परंतु त्या ठिकाणी मी आकाश शिंदे यांची सुद्धा स्तुती करेल. काय डिफेन्स होता बघा. चला 48 माफ करा 46 धावा झालेल्या आहेत आणि 47 धावांचं लक्ष या ठिकाणी असणार आहे. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं या ठिकाणी मी मनस्वी हार्दिक स्वागत करतो. व्यासपीठावर विराजमान सर्व मान्यवर त्यांचं देखील मी या ठिकाणी मनस्वी हार्दिक स्वागत करतो. आणि मी या ठिकाणी मात्र थांबतो आणि या ठिकाणी आमंत्रित करतो आमचे सहकारी समालोचक आदरणीय शाहरुख पठाण सर. धन्यवाद. सरपंच सायंकाळच्या सत्रामध्ये मनापासून स्वागत आहे. नामदार चषकाचं आयोजन आमदार शंकरराव गडाख पाटील यांच्या प्रेरणेतून आणि उदयनदादा गडाख यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं आयोजन आपल्याला बघायला मिळतंय. आजच्या दिवसातला हा शेवटचा सामना आणि शेवटच्या सामन्यामध्ये शेवटचा डाव तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहात. शेवटचे 30 चेंडू आहेत आणि त्या 30 चेंडूंमध्ये 47 धावा संघर्ष 11 कांगुणी संघाला बनवायच्यात. तर दुसऱ्या बाजूला सरपंच 11चा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. 46 धावा निर्धारित 5 षटकांमध्ये बनवल्या गेलेल्या आहेत. आघाडीची जोडी आली. एका बाजूला सुरेश भगत यांना तुम्ही पाहताय तर दुसऱ्या बाजूला आदी पुंड यांना तुम्ही बघणार आहात. तर पहिलं षटक मैदानावरती टाकलं जाणार आहे. पहिल्या षटकासाठी सचिन यांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे. बनवायच्यात 47 धावा. पहिलाच बॉल क्रॉस बॅटेड फटका खेळलाय. धावबाची संधी आहे तिकडे, परंतु ती संधी थोडीशी अवघड होते आणि तिथे धाव मिळणार नाही. डॉट बॉलची नोंद होत असताना आपल्याला बघायला मिळते. आजचा दिवस बराचसा महत्त्वपूर्ण ठरणार आहे, कारण आज कॉलबॅकच्या लढती होत्या. पहिल्या गटामध्ये जर आपण पाहिलं तर एक ग्रुपमध्ये निलांजन शिंगणापूर संघ सुपर 8 मध्ये जाऊन दाखल झालाय. आणि या सामन्यामध्ये जर आपण बघितलं ना तर या सामन्यामध्ये जर
सरपंच 11 या संघानं जर विजय मिळवला तर तो संघ थेट सुपर 8 मध्ये जाणार आहे. परंतु जर इकडे फलंदाजी करणाऱ्या संघर्ष 11 कांगोणी संघानं विजय मिळवला तर मग थोडासा ट्विस्ट या ग्रुपमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळेल. परंतु काय होईल ते पाहायचं आहे, कारण 47 धाव्यांचं आव्हान ठेवण्यात आलंय. 47 धाव्यांचा पाठलाग करत असताना सुरुवात गोलंदाजी करणाऱ्या संघाची चांगली राहिली आहे. पहिल्या षटकामध्ये आपण सचिन यांना पाहतोय. यावेळेस इनसाइड आउट आउटस्टँडिंग स्ट्रोक येताना पाहायला मिळतोय. सूरज भगतच्या बॅटमधून बॉल जातोय बाउंड्री लाईन पार. धावा इथे मिळणार आहेत 4. पहिला चौकार. फटका असा धुवाधार हा मारला चौकार. योगीराज फर्निचरचे प्रोप्रायटर मान्य हर्षल शेठ मोठे यांचा चौकार आलाय. परत एकदा बिग हिट केलाय. यावेळेस लॉंग ऑन सीमा रेषा पार. गोलंदाजाच्या डोक्यावरनं बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे फेकून दिलाय. सूरजच्या बॅटमधून अजून एक तडाखा. 6. फटका असा ध्वजार हा गेला बुलंदी षटकार. माजी सभापती अर्थ पशुसंवर्धन समिती जिल्हा परिषद अहमदनगरचे मान्य सुनील भाऊ पाटील गडाख यांचा दणदणी षटकार. हा चेंडू त्याच्या स्लॉट मध्ये होता, त्याच्या रडार मध्ये होता आणि त्यानंतर लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे पाठवून दिला. क्षेत्ररक्षक फक्त बॉलकडे पाहत राहिले. फुल टॉस. याही वेळेस प्रचंड मोठं आक्रमण. फुल टॉस वर सूरज भगत बिग बॉस. लागोपाठचा दुसरा षटकार. 6 रन. छत्रपतींची तळपती तलवार हा गेला बुलंदी षटकार. आशीर्वाद स्वीट सोनईचे प्रोप्रायटर बाफना परिवार यांचा दणदणी षटकार. 47 बनवायच्यात आणि या 47चा पाठलाग करत असताना पहिल्या 2 चेंडूवर सूरजला शांत ठेवलं खरं, परंतु त्यानंतर 1 चौकार आणि 2 षटकार आले. धावसंख्या 16 वर जाताना पाहायला मिळाली आहे. अजून 31 बनवायच्यात. कमी गतीने टाकला होता. इकडे स्वीप करण्याचा प्रयत्न राहिला. 1 धाव तिथे परिपूर्ण करण्यात आली आहे. थोडंसं फंबल इथे क्षेत्ररक्षणामध्ये देखील आपल्याला बघायला मिळालं. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलकावरती धावसंख्या 17 झाली आहे. सायंकाळचं सत्र कोण जाणार सुपर 8 ला याची प्रतीक्षा आपल्या सर्वांना आहे. कोण सुपर 8 ला जाणार, कोण उद्या परवा सुपर 8च्या लढती खेळणार आहेत ते देखील आपल्या सर्वांना पाहायचं आहे. कारण ही मॅच बरीचशी महत्वाची आहे. जरी 47 बनवायच्या असल्या, पहिल्या ओव्हरमध्ये 17 झाल्या असल्या, 24 बॉलमध्ये 30 जरी बनवायच्या असल्या, असं वाटत असलं फलंदाजी करणारा संघ संघर्ष 11 कांगोणी या मॅचला 1 हाती जिंकेल. परंतु हा क्रिकेटचा खेळ. या मैदानावरती असे अनेक सामने आपण पाहिलेत की इथे धावेंचा पाठलाग करत असताना धावा 57 देखील झालेल्या नाहीयेत. धावेंचा पाठलाग करत असताना 6 बॉलमध्ये 27 देखील झालेल्या आहेत. त्यामुळे इथे काहीही होऊ शकतं. इथे तुम्ही 57 सुद्धा रोखू शकता आणि इथे 6 बॉलमध्ये 27 देखील बनवू शकता. परंतु इथे काय होणार, पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. 17 धावा धावफलकावर. ओव्हर नंबर 2 कडे आपण जाणार आहोत. दुसरं षटक इथे टाकलं जाणार आहे. चला थोडासा वेळ वाचवा. ही देखील महत्वाची सूचना असणार आहे. जालू अडसूर यांना आमंत्रित करण्यात आलंय, ज्यांनी फलंदाजीच्या माध्यमातून दमखम दाखवलेला आहे. एक अष्टपैलू खेळाडू, ऑलराऊंडरचं एक चांगलं पॅकेज म्हणून जालू अडसूरेकडे पाहिलं जातं. ते ओव्हर नंबर 2 घेऊन येत आहेत. इथे थोड्याशा धावा रोखण्याचा प्रयत्न करणारे गोलंदाजी करणारा संघ, त्यामुळे जालूला पाचारण करण्यात आलंय. परंतु समोर सूरज भगतला रोखावं लागेल. तो मात्र चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. आज की शाम किसके नाम. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात. यावेळेला चांगला फटका बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. एकदा पूर्ण करण्यात आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करण्यात आलाय तिथे आणि पाहावं लागेल काय निर्णय आहे. तिसऱ्या पंचांकडे पाठवलाय. फलंदाज धावबाद आहे का ते मात्र चेक केलं जाईल. प्रत्येकाच्या नजर आता तिसऱ्या पंचांकडे असणार आहे, कारण हा निर्णय देखील बराचसा महत्वपूर्ण असणार आहे. रिटर्न चांगला आला होता, थ्रो चांगला आला होता, परंतु इकडे रनिंग बिटवीन द विकेट देखील चांगली पाहायला मिळालेली आहे. तर निर्णय येतोय फलंदाज सेफ आहे, अर्थात नॉट आउट. डिसिजन आलेला आहे. फलंदाज नाबाद. पहा ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर दाखवला जातोय. फलंदाजाच्या हातामध्ये, क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये बॉल आला, परंतु तोपर्यंत फलंदाज आपल्या घरामध्ये सुरक्षित होते.
यावेळेस आउटसाइड द ऑफ व्हाईट बॉलचा इशारा येताना पाहायला मिळतो. एक धाव अतिरिक्तच्या मदतीने मिळणार आहे. धावसंख्या 1च्या मदतीने पुढे जात असताना तुम्ही पाहू शकता 20 धावा धावफलकावर बनवायच्या 47. जालू अडसुरे आलेत गोलंदाजी करण्यासाठी. अचूकतेने गोलंदाजी जालू अडसुरेला करावी लागेल. एखाद 2 विकेट जर लागोपाठच्या आल्या तर या धावा थांबवू शकते. बिग हिट केलाय बॉल लॉंग ऑफ रिझन मध्ये आणि थेट जातोय बाउंड्री लाईन पार. सूरज भगतचा आक्रमण बॉल सीमारेषा पारला. इथे एक षटकार येताना दिसतोय 6. फटका सद्वादार हा गेला बुलंदी षटकार. माजी सभापती अर्थ पशुसंवर्धन समिती जिल्हा परिषद अहमदनगरचे मान्य सुनील भाऊ पाटील गडाख यांचा दणदणी षटकार. थँक्यू डीजे. सूरजच्या टप्प्यात आला, त्यानं कार्यक्रम केला, परंतु एक सूर्य आता अस्ताकडे जातोय, सूर्यास्त होतोय, परंतु इकडे सूरज म्हणजेच एक सूर्य तो मात्र तळपताना दिसतोय. धावसंख्या 26. 21 धावेंची अजूनही गरज या मॅचला जिंकण्यासाठी. चांगला फटका. वा, मनगटाची ताकद दाखवली आहे. मनमोहक फटका, विलोभनीय फटका, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे दाखवणारा फटका आहे. एक सुंदर ड्राईव्ह, 4 धावा. पाहुनी मोका हा मारला चौकास. खूप चांगला ड्राईव्ह केला. लोवर फुल टॉस होता. शॉट सिलेक्शन खूप चांगलं होतं. प्लेसमेंट चांगली होती. चांगला ड्राईव्ह करत असताना 4 धावा तिथे घेतल्यात, कारण हे देखील फार गरजेचं असतं. सूरजला माहिती आहे या मॅचचं महत्व किती आहे. धावफलकावरती आपण जाणार आहोत. एकूण धावफलक 30 झाले, 17ची अजूनही गरज. यावेळेस वाह, बॉल मिड विकेटला, बाउंड्री लाइन पार. जो उड़ने का शौक रखते हैं वो गिरने का खौफ नहीं रखते. अजून एक षटकार. फटका सद्वादार हा गेला बुलंदी षटकार. माजी सभापती अर्थ पशुसंवर्धन समिती जिल्हा परिषद अहमदनगरचे मान्य सुनील भाऊ पाटील गडाख यांचा दणदणी षटकार. सूरजला या सामन्याची थोडीशी हवा काढण्याचा प्रयत्न केलाय. परत एकदा आपण पाहू शकता काय शानदार स्ट्रोक होता. बॉल पर्यंत आले, बॉलच्या लाईन मध्ये आले, पिकअप स्ट्रोक पाहायला मिळाला. बॉलला बॅटवर घेतलं, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, ऑन साइडला बॉल फेकून दिला, ताकदीचा वापर केला, टायमिंग प्रॉपर झाला आणि चेंडून तदनंतर हवाई सफर केली. 1.4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 36 धावा धावफलकावर. काल देखील सायंकाळच्या 17 मध्ये एक रंगतदार लढत पाहायला मिळाली होती. आज देखील कॉल बॅक मधून सुपर 8 ला जाण्यासाठी संघर्ष सुरू आहे. एका बाजूला संघर्ष 11 तर दुसऱ्या बाजूला सरपंच 11. जालू अडसुरे तयार आहेत. यावेळेस आडव्या बॅटनं बॉलला खेळले. शॉट मिड विकेट बॉलवरती आला होता. सगळे क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. धाव मिळणार नाहीये. धावसंख्या 36 वर स्थिरावलेली आहे. 11 धावेंची अजूनही आवश्यकता. अजूनही 11 धावेंची गरज या मॅचला जिंकण्यासाठी. 36 धावा आपण धावफलकावरती बघू शकतो. गोलंदाजी करण्यासाठी जालू अडसुरे तयार आहेत. समोर 11 चेंडू आणि 35 वर नाबाद सूरज आहेत. एक्स्ट्रा कव्हर. अजून एक लाजवाब स्ट्रोक येताना पाहायला मिळतोय. बॉल जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. सूरज भगत ऑन फायर. छत्रपतींची तळपती तलवार हा गेला बुलंदी षटकार. आशीर्वाद स्वीट सोनईचे प्रोप्रायटर बाफना परिवार यांचा दणदणी षटकार. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 2 ओव्हर नंतर 42 धावा, 18 बॉल 5 रन, 18 चेंडू आणि 5 धावेंची गरज. काय फलंदाजी राहिली आहे. सूरज भगत पहिल्या 2 ओव्हरमध्ये गोलंदाजांच्या विरुद्ध तुटून पडलेला आहे. गोलंदाजांच्या विरुद्ध त्यानं सपासप वार केलेत आणि पहिल्या 2 षटकांमध्ये 42 धावा बनवल्यात. सूर्यास्त होतो एकीकडे, परंतु दुसऱ्या बाजूला एक सूर्य एक सूरज मात्र तळपताना दिसतोय. 12 बॉल 41 वर तो नाबाद फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. श्रीहरी गोलंदाजी करण्यासाठी आणि 12 बॉल नंतर 13व्या बॉलवर आदिपुंड स्ट्राईकला आलेत. पाहुयात गोलंदाजी करण्यासाठी श्रीहरी तयार आहेत. 18 बॉल 5 रन. इथे जर फलंदाजी करणारा संघ जिंकला तर नेट रन रेटचा विचार केला जाईल. पहिल्या ग्रुपमध्ये आपण पाहिलं अ गटामध्ये
निलंजन शनी शिंगणापूर चांगल्या रन रेटनं तो संघ गेला सुपर 8 मध्ये. शॉर्ट बॉलचा वापर केलाय. आधी पुंडचं देखील आक्रमण. एक तरफ खाई येतो एक तरफ कुवाय. अजून एक षटकार आणि या मॅचला संपवलंय. हा सामना जिंकलाय संघर्ष 11 कांगोणी संघाने. छत्रपतींची तळपती तलवार हा गेला बुलंदी षटकार युवा नेते मान्य उदयनदादा गडाख यांचा दणदणीत षटकार. तर ब गटामधून आपण सुपर 8 ला कोण गेलंय त्याची उद्घोषणा करणार आहोत. तर पहिल्या ग्रुपमध्ये आपण पाहिलं होतं अ गटामध्ये 2.400चा रन रेट निलंजन शनी शिंगणापूरचा होता. तो संघ सुपर 8 ला गेला. आणि आता ब गटामध्ये शिवशंभो 11, सरपंच 11 आणि संघर्ष 11 कांगोणी. आता तिसऱ्या क्रमांकावर जो संघ आहे शिवशंभो 11 त्या संघाचं नेट रन रेट आहे -1.71. त्यानंतर जो संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे त्याचं नेट रन रेट आहे -1.15. आणि जो संघ 1 नंबरला आहे 3.239. आता 1 नंबरला संघ जो आहे तो जातोय सुपर 8 ला. त्याचं नेट रन रेट 3.239. ज्या संघाने ही मॅच 13 बॉल मध्ये जिंकली आहे संघर्ष 11 कांगोणी. संघर्ष 11 कांगोणी संघ सुपर 8 मध्ये जाऊन दाखल. विजयाच्या लक्ष शुभेच्छा. खूप चांगली बॅटिंग सूरजची पाहायला मिळाली आहे आणि सूरज भगत मॅन ऑफ द मॅच. जब तक सूरज चांद रहेगा तब तक सूरज भगत का नाम रहेगा. अशीच बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. खूप चांगला खेळ आणि सूरज भगत ठरतोय या सामन्याचा हिरो.